एक नंबर कांदा आहे ना. Hello guys, good morning. Welcome to my new video. Today we are going to start our new vlog. So our तर आपण आज सुरू करतोय कांदा भरायला. जवळपास 10 ते 15 माणसं आपण आणलेले आहेत कांदा भरण्यासाठी. एक नंबर आहे ना. पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये कांदे. हे कुठले? नागपूरचे आहे ना. पिंपळगावचे आहे ना. हा, कस काय वाटलं कांद्याची आमचं चकाकी पाहू शकता. शेत? कस काय वाटलं? एकदम लाल कलरमध्ये लालसर कांदा आहे, त्यामुळे अपेक्षा आहे रेट पण चांगले भेटतील. एक नंबर कांदा आहे ना. अशा क्वालिटीमध्ये कांदा भेटला तर जास्त चान्सेस राहतात की रेट पण चांगले भेटतील. कांदा पिकवताना आपण कशाची कमी ठेवली नाही. पाहू शकता जवळपास मोस्ट ऑफ द कोणी आपण टाचून ठेवलेले आहेत आणि ज्या आताच भरलेले आहेत ते आपण टाचून घेतील. ते 8 दिवसापूर्वी कांदे काटून झाले होते. 8 दिवस आपण असेच ठेवले झाकून आणि त्यानंतर आता भरायला घेतले. अशा प्रकारे एक गोंड टाचचे असते. ज्यांना कोणाला माहीत नसेल पाहू शकता. तर या वावरातील सर्व कांदे आता भरून झालेत आणि माणसं शेजारच्या वावरामध्ये कांदे भरायला गेलेत. या गोण्या पण आपण टाचून ट्राचून आहेत. काही 2-4 गोण्या राहिल्यात टाचायच्या, त्या पण टाचून घेऊया. ट्रॅक्टर पण आपण घेऊन आलो होतो इकडे. सावलीमध्ये लावलेले आहेत ते या गोण्या. गाडी आली की आपण लगेच भरून पाठवणार आहोत मार्केटला. बोलवली आहे आपण गाडी. चला पाहूया काय करतायत खाली. किती कांदे भरून झाले दाखवतो तुम्हाला. हे पहा आपलं हे 2 नंबरचं वावर. याच्यामध्ये कांदा होता, अर्धा कांदा होता आणि अर्धा नवीन रोप आहे. ते की लावायलाच येईल आत्ता एक 10 ते 15 दिवसांमध्ये. परत आपण कांदा करणार आहोत. इकडे पण बऱ्यापैकी कोण्या भरून झालेल्या आहेत आणि टाचून पण झाल्यात बऱ्यापैकी. टाचायचं काम पण चालू आहे. हे आमचे बागायतदार मालकीन. आम्ही नाही आली पाहिजे. हे सगळे आईचे कष्ट आहेत. आम्ही जेव्हा सुट्टीला येतो तेव्हा थोडीफार मदत करतो मम्मी पप्पांना. पप्पांना पण टाइम नसतो बरेच. 2 नंबर स्पेशल आणला का? सगळं हँडल करते, मॅनेज करते. आणि आपली शेती ही पूर्ण मजूर घेऊनच केलेली. घरी काय जास्त कोणी काम करायला नाहीच, जवळपास नाहीच आहे कोणी. हे पहा कांद्याला एकदम लाल चकाकी. असा कांदा असेल ना तर रेट चांगलेच भेटतात. त्यामुळे कांदा पिकवताना आपण कशीच कमी नाही ठेवायची. एकदम लालसर कांदा असला पाहिजे आणि साईजने मोठा झाला पाहिजे. आणि ओला कांदा आपण विकणार आहे त्यामुळे वजन पण जास्त भरेल कांद्याचं आणि रेट पण चांगलीच भेटते.
यावर्षी तरी रेट कमी आहेत, परंतु काय हरकत नाही. हा नाशिक कांदा एवढं आहे. जरी रेट असलं तरी आपल्याला परवडतं. आपण काही जास्त ते पण अपेक्षा ठेवत नाशिकचे नाही. का? तर आपण पिकवताना माल क्वांटिटीमध्ये पिकवतो, क्वालिटीमध्ये पण पिकवतो. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण मेंटेन केली तर रेट कमी असले तरी बाजार चांगल्यापैकी भेटतात. ही गाडी आलेली आहे. आत्ता आपण गोण्या भरून पाठवूया मार्केटला. वावरामध्ये सारे असतात त्यामुळे गाडीला चालायला थोडा त्रास होतो. गाडी अडकण्याचे जास्त चान्सेस राहतात, त्यामुळे गोण्या भरताना वगैरे व्यवस्थित भराव्या लागतात. एका साईडला लोड जास्त झाला नाही पाहिजे, लोड बॅलन्स करून गोण्या भरायला लागतात. हा गाडीचा नंबर, ही पहिली गाडी आहे आणि दुसरी गाडी पण आपण बोलवली आहे. ती गाडी शेजारच्या वावरामध्ये जाऊन उभी आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. तर चला आपण जाऊया शेजारच्या वावरामध्ये. हा हे इकडे नवीन दुसरी गाडी आलेली. या सर्व गोण्या गाडीमध्ये नाही बसणार, परंतु पाहूया जेवढ्या काही गोण्या बसतील तेवढ्या पाठवूया. ज्या नाही बसणार त्या आपण उद्या पाठवणार आहोत. थोडेफार कांदे पण भरायचे राहिलेत, ते पण उद्या भरू. आज जेवढे झालेत तेवढे पाठवूया. तर खालचे काय आपण कांदे भरून आणलेले आहेत, कांद्याच्या गोण्या. आणि आता ह्या वरच्या गोण्या आपण भरून घ्यायच्यात. काम चालू आहे. एक 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 करून आपण गोण्या भरून घेऊया सर्व. कामाला माणसं असली तर बऱ्यापैकी हेल्प होते. सर्व कामं करणं शक्य होतं, नाहीतर माणसं नसले की मग घरी जास्त कामाचा लोड होतो. त्यामुळे 10 ते 15 माणसं असे आणली ना तर त्याच टाईमला पूर्ण काम कंप्लीट करून घ्यायचं, म्हणजे काही टेन्शन राहत नाही मागे. लास्ट टाईमला आपण जे माणसं आणली होते त्यांच्याकडून कांदे उपटून घेतले आणि काटून पण घेतले. काही कांदे काटायचे राहिले होते, त्यानंतर परत वेगळे माणसं घेऊन आलो आपण. ते पण कांदे काटून वगैरे घेतले आणि परत 10 दिवसमध्ये जाऊन दिले. 10 दिवसानंतर परत आपण माणसं घेतली आणि कांदे भरायला चालू केले. पहिली गाडी आपली भरून झाली, जवळपास थोडे राहिलेत भरायच्या गोण्या. पण आता या गाडीत जर सर्व गोण्या भरल्या तर ती गाडी चढणार नाही, कारण की थोडा चढ आहे तिथे, गाडी चढायला त्रास होईल. त्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये अर्ध्या अर्ध्या करून गोण्या भरून घेऊ आणि वरच्या वावरामध्ये घेऊन जाऊ आपण. तिथून गाडी निघायला पण सोपं जाईल, कारण की लोड असतो, गाडी अडकण्याचे जास्त चान्सेस राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने मॅनेज करावं लागतं. तर सर्व गोणी आता आपल्या भरून झालेल्या आहेत आणि गाडी बॅक साईडने पॅक करावी लागते, कारण गोण्या वगैरे बाहेर येऊ शकते चढायला वगैरे. तर अशा पद्धतीने गाडी आता पहिली निघलेली आहे फुल लोड करून. गाडीचं एवढं लिमिट राहते, कारण कांदा ओला असल्यामुळे हेवी राहतो.
त्यामुळे गाडीमध्ये जास्त भरून पण चालत नाही, कारण वावरामध्ये गाडी अडकण्याचे चान्सेस राहतात किंवा गावाकडे थोडे रोड खड्डे वगैरे असतात एका साईडने, तर एका साईडला गाडीचा हेलकवा पण नाही गेला पाहिजे, याची पण काळजी घ्यावी लागते. अशा पद्धतीने जास्त लोड झाला तर गाडीला पण हार्ड राहतं की एवढा लोड घेऊन निघायचं. ही दुसरी गाडी आपण जास्त भरली. दुसरी गाडी पण निघलेली आता. वावराच्या बाहेर एकदा निघली ना गाडी मग काही टेन्शन नसतं. वावरामध्ये माती थोडी भुसभुशीत राहते, गोणी पडली, गाडी अडकण्याचे चान्सेस राहतात, कारण पाट वगैरे केलेले असतात, खड्डा असतो, गोणी मागे गेली, मध्ये चाक उभी झाली, रशीतून बाहेर जाईन डायरेक्ट. जवळपास 10 ते 15 दिवसांची कष्ट मेहनत, रोज 10 ते 15 माणसं कामाला, त्याच्यानंतर एवढी सर्व कामं उरकलेत आणि फायनली आज कांदा मार्केटला जातोय. फायनली आपण सर्व कांद्याच्या गोणी गाडीमध्ये भरून दिलेल्या आहेत आणि मार्केटला पाठवलेत. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन पडतील आणि सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटतील.